युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य नास्ति रोग कदाचन। याचा अर्थ असा की ज्या व्यक्तीचा आहार संतुलित आहे, ज्या व्यक्तीची जीवनचर्या संतुलित आहे, ज्या व्यक्तीच्या कामात शिस्त आहे आणि ज्याची निद्रा योग्य आहे, अशी व्यक्ती कायमच निरोगी राहते। अशा तऱ्हेनं अनादिकालापासून पूर्णान्न किंवा संतुलित आहार आणि आरोग्यशास्त्र यांचं अतूट नातं राहिलेलं आहे। आणि आपल्या रजोनिवृत्तीच्या किंवा मेनोपॉजच्या काळात तर आपल्या शरीरात इस्ट्रोजेन नावाच्या महत्त्वाच्या हॉर्मोनच्या कमतरतेमुळं अनेक घटकांची कमी जाणवू लागते। तसेच चिडचिडेपणा, मूड स्विंग्स, कोरडेपणा, हॉट फ्लशेस अशी अनेक लक्षणं देखील जाणवू लागतात। ही सारी लक्षणं कमी करण्यासाठी आणि कमतरता भरून काढण्यासाठी आपला आहार हा महत्त्वाचा ठरतो। आणि म्हणूनच आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपल्या श्री गुरुजी रुग्णालयाच्या पूर्णवेळ आहार तज्ज्ञ अनुजा जोशी। नमस्कार, स्वागत करते मॅडम। आपण आपल्या प्रश्नोत्तरांना आता सुरुवात करूया। सर्वात पहिल्यांदा मला विचारायचं आहे की या रजोनिवृत्तीच्या काळात म्हणजे पेरिमेनोपॉझल कालावधीमध्ये कोणत्या पोषक घटकांची कमी आपल्याला जाणवते आणि त्यामुळे आहारात त्यांचा समावेश असला पाहिजे? नक्कीच, जसं तुम्ही आता म्हटलेत मॅडम की या काळामध्ये आपल्याला बऱ्याचशा आजार म्हणजेच की हॉट फ्लॅशेस आहेत किंवा स्किन कोरडी पडणे, चिडचिडेपणा या सगळ्या घटक आढळत असतात। त्याच्यासाठी आपण एक संतुलित आहार घेणं फार गरजेचं असतं की ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व पोषक घटकांचा समावेश असणं गरजेचं आहे की ज्यामध्ये आपल्याला प्रोटीन आहे, त्याच्यानंतर विटामिन्स असतील, कॅल्शियम आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी, तसेच कॅल्शियम ऑब्झॉर्प्शनसाठी विटामिन डी, आपल्या आयर्नसाठी हिमोग्लोबिनसाठी आयर्न ऑब्झॉर्प्शनसाठी विटामिन सी असणं, ओमेगा 3 ओमेगा 6 सारखे फॅटी ॲसिड्स, हाय फायबर आपल्या आहारामध्ये असणं, त्याचप्रमाणे पाण्याचं प्रमाणही योग्य असणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपल्याला कोणते पोषक घटक पाहिजेत याची माहिती आपल्याला कळली, पण नेमक्या कोणत्या पदार्थातून हे पोषक घटक मिळतात त्याबद्दल थोडी माहिती देऊ शकाल? अगदीच, जसं की प्रोटीनसाठी आपण दुधाचे पदार्थ, कडधान्य असतात जसे मोड आलेल्या उसळी इत्यादींचा समावेश करू शकतो। कॅल्शियमसाठी सुद्धा दुधाचे पदार्थ तसेच बाजरी, ज्वारी, नागलीसारखे पदार्थ, सोयाबीन आहे त्याचा आपल्याला वापर करता येऊ शकेल। आयर्नसाठी खास करून लोहयुक्त पदार्थ म्हणजेच हिरव्या पालेभाज्या असतील, नागली असेल, राजगिरा असेल, याच्यामध्ये आयर्न कंटेंट भरपूर असतो तर त्याचा आपण वापर करू शकतो। फायबरसाठी सगळे तंतुमय पदार्थ की ज्यामध्ये सलाड असतील, कोशिंबिरी आहे, फळं आहेत त्याचा आपल्याला वापर करता येईल। विटामिन्स आणि मिनरल्ससाठी आपण फळं असतील किंवा पालेभाज्या आहेत, त्याचबरोबरीने जे आपले नट्स किंवा सुकामेवा आपण ज्याला म्हणू शकतो त्याचा वापर आपल्या आहारामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करता येऊ शकेल। आणि कोणते पदार्थ नसले पाहिजेत या आहारात? शक्यतो तेलकट, मसालेदार, तुपकट पदार्थ, कारण जसं आपण बघितलं की या काळामध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचे चान्सेस पण खूप जास्त असतात, त्याच्यामुळे आपल्याला शक्यतो तळलेले मसालेदार पदार्थ टाळावे लागतात। त्याचप्रमाणे मिठावर कंट्रोल ठेवायचं असतं कारण चिडचिडेपणा असतो त्याच्यामुळे बीपी वाढण्याची शक्यता पण जास्त असते, म्हणून मीठ कमी असलेले पदार्थ आपल्याला घ्यायचे आहेत। तसेच बाहेरचं अन्न किंवा शिळं अन्न शक्यतो आपल्याला टाळायचं आहे। आता आपल्याला कोणते पदार्थ टाळायचे आणि कोणते पदार्थ घ्यायचे हे तर समजलं, पण या कालावधीत वजन वाढीची समस्या आपल्याला कायमच नेहमी जास्त प्रमाणात भेडसावते। बऱ्याच महिलांची ही तक्रार असते, तर काही विशिष्ट उपाय किंवा घटकांचा समावेश किंवा कोणते घटक टाळावेत याबाबत काही माहिती? वजन वाढण्याच्या संदर्भात जर बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की शिळं अन्न हे एक मुख्य कारण त्याचं असू शकतं। दुसरी गोष्ट आहे की जेवल्या लगेच झोपणं, बऱ्याच महिला जेवल्यानंतर लगेच झोपतात की त्यामुळे वजन पटकन वाढतं। त्याचबरोबर संतुलित आहार जर आपण घेत नसू तरीही वजनावर परिणाम होतो, त्याच्यामुळे एकाच वेळेस एकदम न खाता थोडं थोडं करून जर खाल्लं तर पचन पण व्यवस्थित होतं। त्यानंतर आहारात जसं आपण म्हटलं प्रोटीन, विटामिन्स, मिनरल्स सगळ्या गोष्टींचा वापर आपण जास्त प्रमाणात केला तर जास्त चांगली गोष्ट राहील। फायबर कंटेंट आपल्याला जास्त आपल्या आहारामध्ये खास करून वजन कमी करण्यासाठी आपण वापरू शकतो। आणि गोड, मसालेदार, तर्रीवाले पदार्थ, भात, बटाट्यासारखे पदार्थ आपल्याला शक्यतो टाळायचे या काळात। आणि जंक फूड पण टाळायला पाहिजे, नाही? जंक फूड सुद्धा। आता मूड स्विंग्स, झोप न लागणे यासारख्या तक्रारी पण रजोनिवृत्तीच्या काळात अतिशय कॉमन आहेत। याविषयी काही आहारामध्ये बदल?
नक्कीच. काही पदार्थ असतात जसं की आपला सुका मेवा झाला, कडधान्य झालं, की जे शरीरामधला ताण कमी करण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरतात. तसेच ओमेगा 3 ओमेगा 6 युक्त जे अन्नपदार्थ असतात ज्याच्यामध्ये नॉनव्हेज फूड, मासे येतात, किंवा जर व्हेजमध्ये बघितलं तर कडधान्य किंवा ज्या सीड्स आपण म्हणतो जसं की जवस झाली, आपली बडीशेप झालं, किंवा पंपकिन सीड्स ज्याला आपण म्हणतोय, पपईच्या बिया वगैरे आहेत, याचा वापर आपण करू शकतो आहारामध्ये, की ज्याच्याने ताण कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते. त्याचप्रमाणे रात्री झोपताना जर आपण कोंबट दुधामध्ये हळद किंवा सुंठ पावडर मिक्स करून घेतली तर झोप सुद्धा शांत लागते. तर सर्वात शेवटी एकूणच या 40 नंतर, मेनोपॉज नंतर आपल्या स्त्रियांना समतोल आहार ठेवण्यासाठी आणि एक आरोग्यदायी उत्साही जीवन जगण्यासाठी तुम्ही कोणता सल्ला द्याल? मी एकच सांगेल की रजनिवृत्ती हा कुठलाही आजार नाही तर एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. योग्य व संतुलित आहार, योग्य व्यायाम आणि एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन जर आपण ठेवला तर आपण हा काळ सुद्धा आनंदीदायी जगू शकतो. धन्यवाद.